नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एम.ए. सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण एम.ए. सेकंड सेमिस्टर 4 या वर्गाच्या राजकीय सिद्धांताची मूलतत्वे या विषयातील पहिले प्रकरण म्हणजेच राजकीय सिद्धांत याचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानात आपण राजकीय सिद्धांत या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सिद्धांत म्हणजे काय आणि राजकीय म्हणजे काय या दोन्हीही स्वरूपामध्ये ते समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या व्याख्यानात आपण राजकीय सिद्धांत याचा अर्थ जाणून घेणार आहोत. बघा, राजकीय सिद्धांत जो आहे या सिद्धांताच्या अनुषंगाने आपल्याला काही गोष्टींचं स्पष्टीकरण इथे करावं लागणार आहे. जसं आपण पाहिलं की सिद्धांत म्हणजे काय, तर ज्याला आपण इंग्रजीत थेअरी म्हणतो त्यालाच मराठीत समान अर्थाने वापरला जाणारा शब्द म्हणजे सिद्धांत. आता सिद्धांत म्हणजे स्पष्टीकरण किंवा त्याच्यामध्ये नियम, पण हे म्हणजे सिद्धांत नाही किंवा सिद्धांत म्हणजे दृष्टिकोन देखील नाही. भले या 3 नावाने आपण त्याला ओळखत असू किंवा त्या नावाने त्याला संबोधित केलं जातं, पण तोही त्याचा अर्थ होत नाही. आपण बऱ्याचदा ऐकलंय लोकशाही सिद्धांत, मार्क्सवादी सिद्धांत, उदारमतवादी सिद्धांत. हा शब्द प्रयोग होताना आपल्याला जाणवतं की विशिष्ट दृष्टिकोनातून वास्तवाचं स्पष्टीकरण जिथे होतं ते सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. थोडक्यात एखाद्या विषयाचे, प्रश्नांचे, वास्तवाचे विशिष्ट दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण जे तात्विक व विवेचनात्मक स्वरूपाचे असते त्याला सिद्धांत आपण म्हणू शकतो. सिद्धांत मांडताना प्रथम प्रश्न निश्चिती असते. प्रश्नाच्या संदर्भात जी काही वास्तविक माहिती आहे ती गोळा केली जाते. तिचे निरीक्षण व अभ्यास करणं, माहितीची रचनाबद्ध मांडणी करणे, तिची तुलना करणे हे सर्व केल्यानंतर त्या आधारे व्यक्तिगत दृष्टिकोनातून काही तत्व स्वरूपामध्ये मते मांडणं किंवा सर्वसाधारण विधानं या विधानांच्या सत्यतेसाठी स्पष्टीकरण करणं आणि स्पष्टीकरण करताना वास्तविकतेचा, तात्विकतेचा व वैचारिकतेचा आधार घेणं या सर्व गोष्टींची प्रक्रिया सिद्धांतामध्ये अपेक्षित आहे. या संदर्भात सत्ता विभाजनाचा जो सिद्धांत आपण बघतो तो मॉन्टेस्क्यूने मांडला. हा आपण त्याच्यामध्ये उदाहरण दाखल बघू शकतो. याशिवाय फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये लोकांना स्वातंत्र्य का नाही याचं मॉन्टेस्क्यूने निरीक्षण केलं, त्याचं विश्लेषण केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी विधान केलं की इंग्लंडमध्ये सत्ता विभाजन आहे व फ्रान्समध्ये नाही. या विधानाचा सत्यतेसाठी त्यांनी वास्तविकतेचा, तात्विकतेचा, त्याच्यानंतर वैचारिकतेचा आधार घेतला. यातूनच स्पष्टीकरण देणारा सत्ता विभाजनाचा सिद्धांत जो आहे तो अस्तित्वात आला. इतर सिद्धांतांच्या संदर्भात देखील असंच आपल्याला म्हणता येईल. राजकीय सिद्धांत ही राजकीय जीवनाविषयी किंवा राजकीय प्रक्रियेसंदर्भात, राजकीय व्यवस्थेसंदर्भात, राजकीय संस्कृती संबंधित विविध दृष्टिकोन मांडत असते. मग राजकीय सिद्धांत त्या अनुषंगाने स्वतःची भूमिका तिथे स्पष्ट करताना दिसून येतो. प्लेटो, एरिस्टॉटल, कौटिल्य यांच्या विचाराने आपण प्राचीन राजकीय सिद्धांताची सुरुवात झालेली बघू शकतो. आणि याचबरोबर कांट, हेगेल, मार्क्स, लास्की यांच्या लिखाणातून आधुनिक राजकीय सिद्धांताचं विकसित स्वरूप जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने विकसित झालं हे सांगता येईल. राजकीय सिद्धांताच्या संदर्भात अभ्यासकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत आणि त्यांच्या मते सबाईंची जी व्याख्या आहे की राजकारणाविषयीचे किंवा संबंधित असलेल्या समुच्च चिंतन म्हणजे राजकीय सिद्धांत होय. असा विचार आपण स्वीकार केल्यास
सर्वच मानवी चिंतनाचा समावेश त्या राजकीय सिद्धांतामध्ये आपल्याला करावा लागेल. यामुळे राजकीय सिद्धांत हा राजकीय राहणार नाही, तो फक्त सिद्धांत होईल. तेव्हा आपण असंही म्हणू शकतो की राजकीय प्रश्नांची शिस्तबद्ध उकल किंवा शोध म्हणजे राजकीय सिद्धांत होय. अशा पद्धतीने या ढोबळ स्वरूपाच्या व्याख्या आपल्याला इथे बघता येतील. राजकीय सिद्धांतामध्ये आपल्याला आणखीन काही व्याख्या ज्या आहेत त्या अभ्यासता येतील. पहिली व्याख्या आहे कोकर यांची. कोकर यांच्या मते जनतेच्या गरजा, इच्छा, मते विचारात घेऊन शासन संस्थांचा अभ्यास जेथे केला जातो त्यास राजकीय म्हटले जाते. हा अभ्यास केव्हाही तात्पुरत्या विषयांचा नसतो. या अशा पद्धतीने कोकर यांनी राजकीय सिद्धांतांच्या संदर्भात व्याख्या जी आहे ती केलेली आहे, जिथे आपल्याला व्यापक पातळीवर आणि दीर्घकालीन विषय जे आहे ते तिथे संबंधित असल्याचं लक्षात येतं. त्यानंतर पोलॉक यांची व्याख्या इथे आपण जर बघितली तर त्यात त्यांनी म्हटलंय राजकारणासंबंधीचे शास्त्र म्हणजे राजकीय सिद्धांत. म्हणजे इथे एक स्पेसिफिक स्वरूपामध्ये सिद्धांत हे व्यापक स्वरूपात न मांडता त्यांनी राजकीय स्वरूपात किंवा राजकारणाविषयीचं जे शास्त्र आहे त्या संदर्भात जो काही अभ्यास असतो त्याला आपण राजकीय सिद्धांत असं म्हणतो. याच्यामध्ये जमिना यांनी देखील असं मत मांडलेलं आहे की सामाजिक व राजकीय अस्तित्वासंबंधीच्या तत्वांचा टीकात्मक परीक्षणात्मक अभ्यास म्हणजेच राजकीय सिद्धांत होय. यानंतर राजकीय सिद्धांताचं स्वरूप, त्याची व्याप्ती तसेच त्याचा कालखंड व्यक्त करणारी व्याख्या म्हणून अँड्रू हॅकर यांनी केलेली आहे. त्यांच्या मते राजकीय व्यवस्थेसंबंधी भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन तत्वज्ञान व शास्त्राचे ज्ञान म्हणजेच राजकीय सिद्धांत होय. यानंतर राजकीय सिद्धांतामध्ये पुढील व्याख्या आहे जेकबसन यांची. जेकबसन यांनी जी व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला राजकीय सिद्धांत याची नेमकी भूमिका काय आहे किंवा ते कोणत्या पद्धतीने कार्य करतं हे त्या माध्यमातून लक्षात येतं. तर त्यांनी अशी व्याख्या मांडलेली आहे की राजकीय सिद्धांतांचा मुख्य विषय राजकीय प्रज्ञा शोधून काढणं, राजकीय प्रणाली, तत्व प्रतिपादन आणि तत्वज्ञान यांचा समावेश, त्यानंतर राजकीय विचारसरणी, तिच्यातील त्रुटी, तिची संदर्भीयता व नवीन विचारसरणीचा समावेश देखील राजकीय सिद्धांतामध्ये होत असतो. सो अशा पद्धतीने त्यांनी राजकीय विचारसरणी ही कशा पद्धतीने कार्य करते त्याची मांडणी केलेली आहे. त्यानंतरची पुढची व्याख्या आहे डेव्हिड ईस्टन यांची. खरं तर याला व्याख्या नाही म्हणता येणार, कारण डेव्हिड ईस्टन यांनी राजकीय सिद्धांताची व्याख्या न देता त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं ते दर्शवणारे 3 मुद्दे मांडलेले आहेत. त्यांच्या मते राजकीय सिद्धांताचे 3 घटक असतात. त्यात पहिला घटक आहे वास्तविकता दर्शवणारे विधान. त्यात दुसरा घटक आहे वास्तविकतेतील घटकांचं परस्पर संबंध स्पष्ट करणारी विधाने आणि तिसरा भाग त्यामध्ये येतो की मूल्यांच्या संदर्भातील सैद्धांतिक विधाने. राजकीय सिद्धांतात वास्तविकतेच्या संदर्भातील विधान आणि मूल्य या दोघांचाही समावेश जो आहे तो होत असतो. अशा प्रकारे राजकीय सिद्धांत म्हणजे माणसाने आपल्या समूह जीवनाचे व संघटनेचे प्रश्न जे आहेत ते जाणीवपूर्वक समजून घेण्याचा व तो सोडवण्याचा केलेला प्रयत्न आहे. यातून असं म्हणता येईल की राजकीय सिद्धांत ही एक बौद्धिक परंपरा आहे आणि या परंपरेच्या इतिहासात माणसाने काळाच्या ओघात राजकीय प्रश्नांवर जे विचार मांडले त्यांची उत्क्रांती यातच सामावलेली आहे. त्या काळातील संस्कृतीची छाप ही आपल्याला राजकीय सिद्धांतांवर पडलेली स्पष्टपणे जाणवते. राज्यशास्त्रात राजकीय सिद्धांताचं जे महत्त्व आहे
त्या अनुषंगाने आपल्याला राज्यशास्त्राच्या विविध बाजूंचा अभ्यास जो आहे तो इथे करता येतो. राजकीय विचार, राजकीय तत्वज्ञान यांच्याशी देखील राजकीय सिद्धांताचा जवळचा संबंध आहे. राज्यशास्त्राचं सर्वांगीण ज्ञान विकसित करण्यासाठी या दोन्ही तत्वांचं महत्त्वाचं स्थान आहे. वर्णन, मूल्यमापन आणि पुनर्निर्माण ही राजकीय सिद्धांतांची महत्त्वाची अशी कार्य मानली जातात आणि त्याच आधारे राजकीय सिद्धांत हा वास्तविकतेचं स्पष्टीकरण देण्याची सुद्धा भूमिका पार पाडतो. इतिहासात जे काळ तीव्र सामाजिक आणि राजकीय पेचप्रसंगाचे असतात तेच महान राजकीय सिद्धांतांना जन्म देत असतात. राजकीय सिद्धांताच्या पुढील भागात आपण त्याची वैशिष्ट्ये जी आहेत त्यांचा आढावा घेणार आहोत. राजकीय सिद्धांताचं पहिलं वैशिष्ट्य आहे राजकीय जीवनाचा वेध. राजकीय सिद्धांतात राजकीय जीवनाचा सर्वांगीण स्वरूपाचा अभ्यास केला जातो. राजकीय सिद्धांत हे राजकीय जीवनाशी, राजकीय प्रश्नांशी व तत्वांशी तसेच राजकीय पद्धतींशी संबंधित असतात आणि त्यामुळे राजकीय जीवनाचा वेध हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. दुसरं वैशिष्ट्य आहे की राजकीय सिद्धांत हा विशिष्ट परिस्थितीत व विशिष्ट संदर्भात मांडलेला असतो. मात्र त्याचं स्वरूप जे आहे ते सार्वत्रिक व सर्वसमावेशक असे असते. समाज व्यवस्थेच्या सर्व अंगांचा व घटकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला जातो. तो सर्वत्र मान्यता प्राप्त झालेला असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे आदर्शात्मक व वास्तविकता यांचा समन्वय. राजकीय सिद्धांत हा ज्याप्रमाणे आदर्शात्मक व काल्पनिक स्वरूपाचा आहे तसाच तो वास्तविक परिस्थितींचं म्हणजे त्याचे जे तथ्य आहेत त्याच्या आधारे विश्लेषण करण्याचं कार्य करत असतो. त्यामुळे यात कल्पना आणि वास्तविकता यातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. त्यातून दोन्हींमध्ये समन्वय प्रस्थापित होताना दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आहे चिकित्सक वृत्ती. राजकीय सिद्धांत हा टीकात्मक स्वरूपाचा आहे. यात प्रस्थापित विचार व संकल्पना यातील दोषांवर टीका केल्या जातात. चिकित्सक वृत्तीचा वापर करून एखाद्या समाज व्यवस्थेतील उणिवा स्पष्ट केल्या जातात. त्यामुळे ते दोष दूर करून सदोष समाज व्यवस्था निर्माण करणं शक्य होतं. यानंतर वस्तुनिष्ठता हे देखील राजकीय सिद्धांताचं वैशिष्ट्य आहे. सेबाइन यांनी राजकीय सिद्धांत हे वस्तुनिष्ठ असतात असं म्हटलं आहे. विचार प्रणालीत पक्षपातीपणा दिसून येतो, त्यामुळे त्या बंदिस्त स्वरूपाच्या असतात. या उलट राजकीय सिद्धांतात दोन्ही पक्षांचा तटस्थ दृष्टीने विचार करून निष्कर्ष काढले जातात. स्पष्टीकरणात्मक निष्कर्ष मांडले जात असल्यामुळे राजकीय सिद्धांतात वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणं आवश्यक आहे. याशिवाय राजकीय सिद्धांत हे कार्यकारण संबंधाशी निगडित असतात. म्हणजे विशिष्ट घटना का घडली, त्यासाठी कोणती कारणे जबाबदार आहेत याची मांडणी केली जाते. एका घटकाचा दुसऱ्या इतर घटकांशी कोणता संबंध आहे व त्यांचा एकमेकांवर काय परिणाम पडतो याचा आढावा घेतला जात असल्यामुळे कार्यकारण संबंध हे राजकीय सिद्धांताचे वैशिष्ट्य आहे. शेवटचं वैशिष्ट्य आहे दुहेरी भूमिका. राजकीय सिद्धांत याची भूमिका दुहेरी स्वरूपात दिसते. एका भूमिकेत त्याचं स्वरूप अमूर्त विचार विश्वात अवतीर्ण होतं आणि दुसऱ्या भूमिकेत ते लोकांच्या श्रद्धांना प्रभावित करतात आणि या प्रभावित श्रद्धा अनेक ऐतिहासिक प्रसंगांना कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे सिद्धांताची सत्य असत्यता पडताळून बघणं आवश्यक मानलं जातं. अशा पद्धतीने ही राजकीय सिद्धांताची विविध वैशिष्ट्ये आपण बघू शकतो. अशा प्रकारे आपल्याला राजकीय सिद्धांत याची एक भूमिका या माध्यमातून लक्षात येते. ती म्हणजे राजकीय सिद्धांताच्या माध्यमातून आदर्शाचा शोध घेतला जातो. समाजातील व्यक्ती आणि व्यक्तींच्या व्यवहारासंबंधीच्या आदर्शाचा शोध घेण्याचं कार्य राजकीय सिद्धांत करीत असतात.
राज्यात अनेक राजकीय संस्था असतात आणि अशा राजकीय संस्थांचा विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती सुद्धा असते. राज्यातील व्यक्ती व राजकीय संस्था यांच्यातील वास्तविक संबंधाबाबतचा आढावा घेण्याचं कार्य देखील राजकीय सिद्धांत करीत चालतात. पण राजकीय सिद्धांत हे काही व्यक्ती आणि राजकीय संस्था यांचे संबंध कसे आहे हे सांगून थांबत नाहीत, तर ते कसे असावेत हे देखील सांगत असते. आदर्श राजकीय जीवन प्रणाली निर्माण करण्यासाठी कोणत्या घटकांची, मानसिकतेची, नियमांची आवश्यकता आहे याचा शोध सिद्धांत घेत असतो. राजकीय सिद्धांत राजकीय संस्थांच्या विविध प्रकारांचं अध्ययन करते. राज्यात अनेक ज्या राजकीय संस्था आहेत त्या राजकीय संस्था किंवा त्यांची विशिष्ट कार्यपद्धती ही विशिष्ट का आहे किंवा वेगळी का आहे, एकसारख्या त्या का नाही, याचा जसा राजकीय सिद्धांत आढावा घेतं त्याच पद्धतीने ते एकमेकांपेक्षा वेगळे का आहे याची देखील ते मांडणी करत असतं. आणि त्यातही आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा आपल्यासाठी काय वाईट आहे याचंही विश्लेषण राजकीय सिद्धांत करत असते. म्हणजेच राजकीय सिद्धांत राजकीय संस्थांच्या विविध प्रकारांचा अभ्यास तर करतच, पण कोणत्या प्रकारामध्ये व्यक्ती आणि राज्य यांचे संबंध देखील कसे आहेत याची देखील माहिती मिळवतं. म्हणजे विशिष्ट राजकीय व्यवस्थेत विशिष्ट व्यक्ती राज्य संबंधाची कारणमीमांसा केली जाते. व्यक्ती विकासासाठी राज्य व्यक्ती संबंध कसे असावेत, कोणत्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेत व्यक्ती विकासासाठी अधिक संधी मिळू शकते, व्यक्तीस विकासासाठी संधी देणाऱ्या राजकीय व्यवस्थेची रचना कशी असावी, या प्रश्नांची उत्तरे तत्वज्ञानाद्वारे देण्याचा सतत प्रयत्न सिद्धांताद्वारे केला जातो. राजकीय सिद्धांत आदर्श संबंधांसाठी मार्गदर्शन करत असतो आणि या अर्थाने राजकीय सिद्धांताचं स्वरूप आदर्शनिष्ठ देखील असते. उदाहरणार्थ जर आपण असं पाहिलं की राजकीय सिद्धांत हा जेव्हा राजकीय संस्थांच्या विविध प्रकारांचं विश्लेषण करतो तर त्यात आपण तिथे उदाहरण दाखल जसं हुकुमशाही, राजेशाही, लोकशाही, समाजवादी अशा शासन पद्धती बघतो. आणि या प्रत्येक शासन पद्धतीमध्ये व्यक्ती आणि राज्य यांचे संबंध कसे आहेत, प्रत्येक शासकीय पद्धतीमध्ये व्यक्ती विकासासाठी वाव किती आहे, त्यांना संधी किती मिळते. जसं साम्यवादी भागात म्हटलं तर व्यक्तीसाठी एक मर्यादित वातावरण असतं त्याच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा त्याच्या हक्कांच्या संदर्भात. तेच लोकशाहीचा भाग म्हटला तर तिथे खुल्या वातावरणामध्ये व्यक्ती स्वतःचा विकास जो आहे तो साध्य करू शकते. पण याच्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या देशांमध्ये जी लोकशाही आहे ती कशा पद्धतीने कार्य करते याचा सुद्धा आढावा राजकीय सिद्धांत घेत असतो. म्हणजेच एका बाजूला व्यक्ती विकासासाठी लोकशाही शासन पद्धती असावी, पण मग ती कशी असावी याचंही विश्लेषण होतंय. कारण आपण जर बघितलं तर देश पातळीवर जास्त प्रमाणामध्ये लोकशाही शासन पद्धती जरी स्वीकारलेली असली तरी सुद्धा तिची रचना, तिची कार्य, तिची मांडणी ही वेगवेगळ्या स्वरूपाची. प्रत्येक देशाची आपले काही संस्कृती आहे, मूल्य आहेत, इतिहास आहे किंवा अशी समाज रचना आहे की ज्याचा प्रभाव या शासन पद्धतीवर पडत असतो. तरी सुद्धा लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण असावं, न्यायपालिका स्वतंत्र असावी, व्यक्तीचे नव्हे तर कायद्याचे राज्य असावे असे सिद्धांतांनी केलेली विधानं जी आहेत ती आपल्याला लोकशाहीमध्ये दिसून येतात आणि ही विधानं आदर्शनिष्ठ स्वरूपाची आहेत. राजकीय सिद्धांताचं स्वरूप स्पष्ट होण्यासाठी आपल्याला राजकीय तत्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत यातील फरक स्पष्ट करण्याची गरज आहे. आपण आपल्या पहिल्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं की जेव्हा राष्ट्रवाद यासारख्या संकल्पनेचा आपण अभ्यास करतो सिद्धांत म्हणून तर तो सार्वत्रिक आहे. मात्र जेव्हा आपण स्पेसिफिक म्हणतो की भारतातील राष्ट्रवाद त्यावेळी मात्र आपल्याला ते तत्वज्ञान म्हणून तिथे स्पष्ट करावं लागतं. तिथे ते सिद्धांताच्या स्वरूपामध्ये येत नाही. मग नेमका हा सिद्धांत आणि तत्वज्ञान हा नेमका फरक काय आहे, तर राजकीय सिद्धांत याचं प्रमुख कार्य काय आहे, स्पष्टीकरण करणं. आणि राजकीय तत्वज्ञानाचं प्रमुख कार्य काय आहे, समर्थन करणं. उदाहरणार्थ सिद्धांताद्वारे जेथे व्यक्ती स्वतंत्र नाही
मग तेथे ती का स्वतंत्र नाहीये? काही देशांमध्ये राजकीय अस्थिरता आहे, मग ती का आहे? मी कायदा का पाळतो? राज्याची आवश्यकता का आहे? या प्रश्नांचं स्पष्टीकरण जे आहे ते सिद्धांताद्वारे दिलं जातं. दुसऱ्या बाजूला राजकीय तत्वज्ञान मात्र विचारांनी स्वीकारण्याची किंवा अस्वीकृत करण्याचा विचार मांडत असते. म्हणजे हॉब्सने निरंकुश सत्तेचं समर्थन केलं, पण दुसऱ्या बाजूला लॉकने मर्यादित राजेशाहीचं समर्थन केलं. प्लेटोनी तर तत्कालीन श्रद्धांना अमान्य केलं. म्हणजे एक प्रकारे त्यांनी विशिष्ट अशा विचारसरणीला किंवा तत्वांचं समर्थन केलेलं दिसून येतं. अर्थातच आपण बघा, नाझिझम जर म्हटलं किंवा फॅसिझम म्हटलं तर त्यांना आपण नावं ठेवतो किंवा त्या विचारसरणी चांगल्या नाही आहेत किंवा त्यांचं अस्तित्व त्यामुळेच नष्ट झाले की त्यामुळे जगाला बराच विध्वंस बघायला मिळाला. त्यामुळे त्या विचारसरणी आता मागे पडल्या किंवा ती स्वीकारण्याच्या अनुषंगाने म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्या विचारसरणी कोणी स्वीकारू शकत नाही. पण त्याच विचारसरणींना जसं फॅसिझमला मुसोलिनीने आणि नाझिझमला हिटलरने तेवढ्याच सक्षमतेने स्वीकारलं, त्याचं समर्थन केलं आणि लोकांवर त्याचा प्रभाव निर्माण केला. म्हणजे एक की त्यांचं समर्थन करणारं कोणीतरी होतं म्हणून त्या विचारसरणी अस्तित्वात आल्या. आज त्याचं समर्थन कोणी करत नाही, त्यामुळे त्या प्रत्यक्ष स्वरूपामध्ये मग अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे अर्थातच काय होतं की राजकीय सिद्धांत हा वास्तविकतेचा दाखला देत काही श्रद्धांना नकार देत असतो. मात्र थोडक्यात स्पष्टीकरण आणि समर्थन हाच राजकीय सिद्धांत आणि तत्वज्ञान यातील फरक आहे. राजकीय सिद्धांत मूल्यनिरपेक्षता असतात. ते चांगलं आणि वाईट अशा दोन्हीही बाजू मांडतात. प्रत्येक वेळी चांगल्याचीच किंवा वाईटाचीच अशी कोणती एकाची बाजू लावून धरत नाही. दोन्ही बाजूने आपलं स्पष्टीकरण जे आहे ते देत असतं. पण तत्वज्ञान जे आहे हे चांगलंच आहे किंवा हे वाईटच आहे अशा स्वरूपाचं तिथे मूल्य सापेक्षता आपल्याला दिसून येते. म्हणजे राजकीय सिद्धांत मूल्यनिरपेक्षतेस महत्व देत असतं, तर राजकीय तत्वज्ञान हे मूल्य सापेक्षतेच्या अनुषंगाने भूमिका बजावत असतं. त्यानंतर राजकीय सिद्धांत ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात, तर राजकीय तत्वज्ञान हे आदर्शात्मक स्वरूपाचे आहे. राजकीय सिद्धांत हे राजकीय तत्वज्ञानाचं व्यावहारिक स्वरूप आहे, तर राजकीय तत्वज्ञान हे राजकीय सिद्धांताची पार्श्वभूमी तयार करत असतं. अशा पद्धतीने राजकीय सिद्धांताची भूमिका आपल्याला अभ्यास क्षेत्रामध्ये दिसून येते. धन्यवाद.